आघाडीची जोडी स्ट्राइक एंड वरती हेमंत, नॉन स्ट्राइक एंड वरती ज्ञानदेव. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. ज्ञानदेवला मगाशी मागील मॅच मध्ये एकही बॉल फेस करता आला नव्हता. अमित आला पहिल्या षटकाच्या दरम्यान. स्ट्राइक एंड वरती हेमंतला आपण पाहत आहोत. हेमंत ऑन स्ट्राइक. मागील मॅच मध्ये अफलातून इनिंग त्याने खेळली होती. संघाला विजय मिळवून दिला होता. एक दर्जाचा क्रिकेटची पर्वणी पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित कैलासवासी कुमार रुपेश दळवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टकल्या चषक. डावी एशी सोडून जाणारा हा बॉल अमित अर्थात डॉन गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतं. पण प्रत्येकाची नावांमध्ये किती जादू आहे. प्रत्येकाची जी टोपण नाव आहेत ना ती चर्चेचे विषय आहेत. गोलंदाज अनिकेत. हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर कमी गतीने टाकला, कट केला पॉइंटला. एखादा लॉंग टॅनेचा रॅकेट फिरवावा ना त्या रीतीने इथे रॅकेट फिरवत असताना स्ट्रोक केला. संघाची धावसंख्या धाव फलकावरती येते 3. पहिल्या षटक प्रगतीपथावरती वाईटने सुरुवात केली होती या षटकाची. पुढचा चेंडू कमी गतीने. इथे मात्र काय घडतंय. खेळाडू क्रमांक पहिला हेमंत बाद. मागील मॅचचा हिरो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. अर्थात एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू जय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. 2 षटक 8 धावा 9 धावा आणि अगदी 2 षटक 11 धावा 2 विकेट आणि बॅटिंग करत असताना 5 धावांची उपयुक्त इनिंग ज्या खेळाडूने केली होती. तो जय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अनिकेतची गोलंदाजी विकेट मिळवली आहे त्याने. पुढचा बॉल बॅकफुट येत असताना ऑन साइडला खेळलेत. घोषांकित क्षेत्र धावा इथे मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचते जिथे 5 धावा धाव फलकावरती आहेत. खोला टाकला इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर राखेल क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेगाने एक रन्स कंप्लीट करण्यात येते. जयची बॅटिंग पहा. त्याचा बॉटम हँड चांगल्या रीतीने पाहायला मिळाला. सिंगल्स डबल्स मैदानाच्या आतमध्ये तो अर्जित करत असताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण 6 पाहतोय. 6 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. ज्ञानदेवला स्ट्राइक मिळाली आहे. नॅडी ऑन स्ट्राइक. आडवा बाटणे ऑन साइडला लांब लचक. फटका ताकदीचा वापर करत असताना टायमिंग प्रॉपर करत असताना खेळलेला फटका पाहायला मिळाला. खेळाडूला लय सापडली ना तर कोणत्याही गोलंदाजाची भय कदापिही वाटत नाही. तो ज्ञानदेव बॅटिंग करतोय. फटका फसलाय. संधी निर्माण. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आल्या. टिपला झेल. पुढच्या बॉलवरती संपला ज्ञानदेवचा खेळ आणि किडे खेळाडू बाद. ज्ञानदेवच्या संपूर्ण दोन्ही मॅचचा बॅटिंग ऍव्हरेज पाहिला ना. 2 मॅच मध्ये 2 चेंडू खेळला, 2 धावा बनवल्या. नवीन बॅटर गणेशांना बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं.
नितीन आला गोलंदाजी मार्क वरती. नितीन गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. आणखीन एक उभरता सितारा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. धाव फलकावरती धाबा सध्या परिस्थितीमध्ये आपण 8 पाहतोय. नितीन आलाय दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. पहिला बॉल स्ट्राईक एंड वरती जे लोअर फुल टो समोरच्या दिशेने संधी निर्माण. आणखीन एक खेळाडू बाद. आणखीन एक खेळाडू बाद. टॉस जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय कालीमाता नगर या टीमने बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. प्रतिस्पर्धा संघाला कमी लेखणं हे संघाच्या अंगलट येऊ शकतं. प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखलंय की काय कालीमाता टीमने. अडचणींमध्ये वाढ झाली आहे पहा. एका मागोमाग एक खेळाडू बाद झाल्यात. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जणू काय इनिंग लडखडतीये. तू चलत मी तुझ्या पाठीमागून येतो हेच सांगण्याचा प्रयत्न जरूर काय करण्यात येतोय. संघाची धावसंख्या 8. 3 खेळाडू झालेत ते बाद. पुढचा बॉल अनिकेतचा. पुन्हा एकदा चेंडू तो मात्र जो पाहायला मिळाला. नितीन गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती करतोय. 10 धावा धाव फलकावरती आहेत. गणेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंगसाठी. धाव फलकावरती धावा आहेत त्या 10. 3 खेळाडू बाद. नितीन पुढचा बॉल खोलात. आणखीन एक संधी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक खेळाडू बाद. 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतल्यात. संघाच्या अडचणी थांबण्याचं काही नाव घेत नाहीयेत. एका मागोमाग एक संकट संघावरती ओढावलेत. गणेशांना नॉन स्ट्रायकेड वरती केवळ पाहत उभा राहिलाय. खेळाडू बाद झाले 4. 10 धावा धाव फलकावर. आपण टॉस जिंकलोय. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संघासाठी किती अडचणींना सामोरं जाणारा राहिलाय. रुपेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 10 धावा धाव फलकावरती आहेत. रुपेश स्ट्रायकर एंडवरती आहे. पुढचा बॉल नितीनचा. हा चेंडू वेगवान यश रक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल. डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आलाय. 4 बॉल आता आले. 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवल्यात. नितीनने एक ड्रीम स्पेल तो हातात असताना त्याला आपण पाहतोय. बॅट लिडिंग एज खुशांकी क्षेत्र. धाव मिळेल ती केवळ एक सिंगल. संघाची धावसंख्या 11. 11 रन्स ऑन दी बोर्ड. नितीन पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज होईल. ओव्हर द विकेटने. लोअर फुल टोज आहे. ऑन साइडला केला. नो बॉल आणि त्यावरती एक सिंगल. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते जिथे 13 धावा धाव फलकावरती आहेत. धावा धाव फलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. नितीन पुढचा चेंडू गणेश साठी. ऑन साइडला गणेश जर उभा राहिला ना तर धाबा निश्चित येतील. त्याला साथ देणारा एखादा बॅटर हवा आणि ती साथ रुपेशला द्यावीच लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14 धावा धाव फलका. 15 धावा धाव फलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर.
तिसऱ्या षटकामध्ये जिथे गोलंदाजी मार्क वरती अनिल दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू जो मात्र उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळाला. एसी रक्षकाचा भेद घेतोय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा धावफलकावरती आहेत. रुपेश ऑन स्ट्राईक. रुपेशला बॅटिंग करणं महत्वाचं राहील, कारण आज त्याच्या आयुष्यातली एक महत्वाची इनिंग त्याला साकारावी लागणार आहे. 4 खेळाडू बाद झालेत. बॅटच्या आउटसाइड एज. नितीनच्या हाताला चेंडू ब्रश झाला, चाटून गेला जो यश रक्षकाच्या पाठीमागे. कॅच निसटली. कॅच इम्पॉर्टंट होती. टेक द कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. ज्या ज्या वेळेला झेल सुटले त्या वेळेला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती उपद्रव झाल्यात. ग्लेन मॅक्सवेल त्याला एक अपवाद आहे. 3 ते 4 जीवदान त्याला मिळाले आणि त्याच वेळेला अफगाणिस्तान संघाला परतीचा प्रवास करावा लागला. हा चेंडू नो बॉल. धावा इथे मिळतील त्या 2. नो +1 अशा धावा मिळतील त्या 2. गोलंदाजासाठी बॉलिंग असते. अशा रीतीचा चेंडू पुन्हा पुन्हा तुम्ही हाताळू शकत नाही. पुन्हा एकदा हाताळला तर गोलंदाजाची गोलंदाजी बंद करण्यात येईल. अनिल संघाची धावसंख्या 17. डोकदुखी ही राहिली आहे ना की रन्स येत आहेत. विकेट जरूर गमावल्यात प्रतिस्पर्धी संघाने. बॅकफुटला गणेशांना अशा रीतीचे चेंडू सोडणार नाहीये. चेंडू पाठी ठेवला तर तो बॅकफुटला जातो. चांगले स्ट्रोक खेळतो. पुढे टाकला तर व्ही क्षेत्रामध्ये खेळतो. चेंडूच्या मेरिट वरती बॅटिंग करतो आणि कोणापेक्षाही फिट वाटतो खेळाडू गणेशांना. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज अनिल. डावी एसी सोडून जाणारा हा चेंडू जो मात्र पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जी 20 धावा धावफलकावरती आहे. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण 20 पाहतोय. 20 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल. यावेळेला फटका फसलाय. कॅच बनेल का? कॅच नाही तर ही मॅच आहे. गणेशचा झेल ही बाब पत्त्यावरती पडू शकते. संघाचा महत्वाचा खेळाडू इथे बाद झालाय. गणेशांना बॅक टू द पॅव्हेलियन. बॅटर प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावफलकावरती धाबा आहेत त्या एकंदरीत 20 खेळाडू बाद झालेत. ते 5 खेळाडू बाद झालेत. एका मागोमाग एक खेळाडू बाद होत असताना काली माता टीमने बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला तो अंगलट येतोय की काय? ऑन साइडला बॅकफुटला येत असताना प्रकाश एका सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाहीये. 21 धावा धावफलकावरती आहे. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. रन्स जर का रन्स कडे आपण पाहिलं ना तर धावा चांगल्या रीतीने आल्यात. 21 म्हणता येतील जिथे तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना. परंतु विकेट कडे लक्ष टाकलं तर 5 खेळाडू बाद झालेत. आणखी एक संधी. क्षेत्ररक्षक दूर राहिला. जजमेंट चुकलं. संधी निर्माण झाली होती. प्रकाश धावा मिळाल्या. ते 21 खेळाडू बाद झालेत. ते 5. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय कालीमाता नगर या टीमने घेतलाय. एकवीस धावा धावफलकावर नितीन.
पहिला बॉल तिथं ऑन साइडला खेळलाय. घोषांकित क्षेत्र आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या ना तर 23 बनल्यात, ज्यामध्ये 7 रन एक्स्ट्रा आलेत. 7 रन एक्स्ट्रा स्वरूपामध्ये गोलंदाजी टीमने ते 7 रन एक्स्ट्रा दिले नसते ना तो प्रतिस्पर्धी संघ अडचणीत असता. खोलात आणखी एक फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिड विकेटला. धाव मिळते ती केवळ एक सिंगल. रुपेशला संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 24 धावा धाव फलकावरती. 5 खेळाडू बाद. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल नितीन. यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडूच्या खाली सहज साधा सोपा झेल. 6वा खेळाडू बाद. ग्रीन पार्कच्या मैदानावरती खेळाडू झेलबाद स्वरूपामध्ये बाद होणं ही बाब किती दुर्भाग्यवश आहे. झेलबाद स्वरूपामध्ये 6 खेळाडू बाद झालेत. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आल्या आपण आल्याची जाणीव करून दिली आहे. आणि काय स्वॅग आहे या खेळाडूचा. मालोजी मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिलाच बॉलवरती चौकार त्याने ठोकलाय. आपण आल्याची त्याने जाणीव करून दिली आहे. पुढचा चेंडू जिथे गली रिजन मध्ये धाव मिळेल ती एक सिंगल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते 29. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 29 धावा आल्यात. चौथं षटक प्रगतीपथावरती. रन्स पाना वेगाने पुढे सरकत आहेत, परंतु विकेट 6 गमावल्यात. पुढचा बॉल आणखी कमी गतीने यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल आलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. उसळी जास्तीची प्राप्त झाली. अनएक्सपेक्टेड बाउन्स. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. 30 धावा धाव फलकावरती. यावेळेचा फटका दुहेरी धाब्याचा आहे. 32 बनला. 4 षटकांचा खेळ संपला. 6 खेळाडू बाद. टॉस जिंकल्यानंतर कालीमाता नगर. अमित आला गोलंदाजी मार्क वरती. 5वं षटक अमित गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. आज वातावरणाने बदल जसे पाहायला मिळालेत ना, काही वेळेला ऊन, काही वेळेला सावली. ऊन सावलीचा खेळ जो काही पाहायला मिळालाय भातुकलीच्या या खेळामध्ये या मैदानावरती तसंच काहीसं घडलंय. विकेटची आल्यात आणि रन्स देखील. रुपेश साठी हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर. धावा मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 34 रन्स ऑन द बोर्ड. कालीमाता नगर. पुढचा बॉल आणखी एक चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 7वा खेळाडू बाद. 7वा खेळाडू बाद झालाय.
पुढचा बॉल. हा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना ऑफ साइडला 4 कॅच घेण्यात आले. ऑन साइडला 2, कीपरच्या हातात 1. 7 खेळाडू बाद झालेत आणि 7च्या 7 खेळाडू कॅच आउट रूपाने बाद झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 34. 3 बॉलचा खेळ संपला. अमितने चांगली गोलंदाजी केली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. पुढचा बॉल यावेळेला खाली राहिला. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना कधी वेगाने, कधी कमी गतीने, कधी फिंगर रोल करणारे, कधी फ्लाइट देणारे चेंडू हातात असताना अमितची गोलंदाजी आपण पाहिली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा अमित सज्ज होत असताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडवरती यावेळेला साई आणि मालोजी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 7 खेळाडू बाद. खोला टाकला. क्षेत्ररक्षक आहे इथे. पहिला खेळाडू जो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. 8वा धक्का. गणेश नवीन बॅटर. यावेळेला गणेशने पहिला बॉल आक्रमणच केले जणू काही. गणेश मुकादम. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 36. षटक संपले ते 5. 36 धावा धावफलकावर. राकेश गोलंदाजी मार्क वरती येतोय. राकेश परदेशी गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू, शेवटचं षटक. फ्लाइट दिली, कमी गतीने टाकला, चेंडू वळवला. राकेश परदेशी. त्याचा मित्रपरिवार त्याला नेहमीच तडतडी भोवरा म्हणून ओळखतो. त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल पहा. पुढचा बॉल राकेश परदेशी. आणखीन एक चेंडू उजव्या सीच्या बाहेर. राकेश परदेशीच्या माध्यमातून जो निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आल्यात. धावफलकावरती 35-36 बनल्यात. 36 रन्स ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला फाटका समोरच्या दिशेने. केवळ 2 धावा. मालोजी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला नाही तर धावा घेऊन आला. तब्बल 9 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 38. फ्लाइट देण्याचा प्रयत्न. नो बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. धावा प्राप्त होतील ते एकंदरीत 9+1 अशा 2. 40 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल राकेश परदेशीचा हा चेंडू ऑन साइडला घोषांकित क्षेत्रामध्ये. डी झोन आहे. एकच धाव मिळेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी प्रशांत 11 आणि डार्लिंग 11. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. प्रशांत 11 आणि डार्लिंग 11 टीमचा कॅप्टन. चला संपर्क साधा. टॉस आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅच टॉस.
दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा टॉस प्रशांत 11 आणि डार्लिंग 11 टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या. धाव फलकावरती धावा त्या 42. 42 ऑन दी बोर्ड. राकेश परदेशी आणखीन एक फटका चांगला आहे. धावात बनला त्या 44. 45 टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलाय. 45 रनचं टार्गेट. चला टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅच प्रशांत 11 आणि डार्लिंग 11. गणेशांना गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नितीन आणि त्याच्या साथीला शुभम आणि नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. दोन्ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. आकाजी चौधरी यांचं देखील हार्दिक असं स्वागत. सामन्याला सुरुवात होईल. पहिला बॉल 45 रनचं टार्गेट. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं होतं. पहिल्या चेंडूवरती पहिल्या बॅट बॉलवरती ज्या पद्धतीने बॅट फिरवली दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये. या मॅच मध्ये 45चा पाठलाग करायचा आहे. आघाडीचा बॅटर ज्या पद्धतीने शुभमने आपला इंटेंट दाखवून दिलाय. पुढचा बॉल यावेळेला बॅटला डबल लागलाय. क्षेत्ररक्षक जय चेडूच्या खाली. पहिला खेळाडू नितीन बॅक टू द पॅव्हेलियन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. मॅच नंबर 4 प्रशांत 11 आणि डार्लिंग 11. मॅच नंबर 4 प्रशांत 11 अगेन्स्ट डार्लिंग 11. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हिटमॅन सारखी त्याला बॅटिंग करावी लागणार आहे. 45 टार्गेट. हाफ ट्रॅकर जो मात्र वेगवान. स्वागत आहे तुझं ग्रीन पार्कच्या या मैदानावरती. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना हा चेंडू इथे पाहायला मिळाला.
गणेश अण्णाचा चेंडू जो वेगवान पाहायला मिळतोय. नाका जवळून फुंकर मारत असताना यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. एक परफ्यूम डिलिव्हरी. पुढचा बॉल खोलामध्ये ऑन साइडला खेळलेत हलक्या हाताने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डॉट बॉल येईल. आजचा दिवस ज्ञानदेवने जो खेळ त्याच्याकडून अपेक्षित होता तो पाहायला मिळाला नाही, परंतु इम्पॅक्ट तो चांगल्या रीतीने पाडेल क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमधून देखील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू वेगवान यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. यश त्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाचा भेद. डॉट बॉल. गणेश अण्णाची गोलंदाजी ही वेगवान पाहायला मिळते जरूर, परंतु टप्प्याबरोबर कोणताही कॉम्प्रोमाइज त्याने केलेलं नाहीये. वेग वारंवार बदलतोय. टप्पा चांगला ठेवलाय. दिशा चांगली आहे आणि याचंच कारण की काय धावफलकावरती धावा आपण सध्या परिस्थितीमध्ये केवळ एक पाहतोय. रोहित स्ट्राईक रेंजवरती आहे. लगातारचा चौथा चेंडू लगातारचा निर्धाव स्वरूपाचा आलाय. या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ एक. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती एक धाव धावफलकावरती आहे. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमसाठी. टॉस साठी कृपया लवकरात लवकर या, अन्यथा पुढची मॅच 5-5 ओव्हरची खेळवली जाईल. नेक्स्ट मॅच टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन हे षटक संपण्याच्या आधी आले नाहीत तर नेक्स्ट मॅच केवळ 5-5 ओव्हरची होईल. त्या पुढील ओव्हरच्या षटकामध्ये आलात तर 4 ओव्हरची होईल. प्रशांत 11 आणि डार्लिंग 11. हा बॉल कट केला पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि किडे खेळ बाद. पूर्वार्धामध्ये जिथे आपण पाहिलं ना तर 7 खेळाडू कॅच आउट रूपाने बाद झाले होते. उत्तरार्धामध्ये 2 खेळाडू बाद झाले तेही कॅच आउट रूपाने. जय हा तोच गोलंदाज आहे ज्याला मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळाला आहे. गोलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये 11 धावा आणि 2 विकेट ज्याने मिळवल्या आणि बॅटिंगच्या जोरावरती 5 धावा बनवत असताना त्याला पुरस्कार देण्यात आला होता. या मॅच मध्ये रुपेशने चांगली बॅटिंग केली. 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. मालोजीने 9 धावांची खेळी केली. आणखी एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळालाय. नेक्स्ट मॅचचा टॉस हे षटक संपण्याच्या आधी व्हायलाच हवा, अन्यथा पुढची मॅच ही 5-5 ओव्हरची होईल. प्रशांत 11 आणि डार्लिंग 11 टॉस साठी या. ऑन साइडला केलाय घोषंकी क्षेत्रामध्ये जिथे धावा मिळतील. मैदानामध्ये बॉल आलाय. धावा मिळाल्या त्या केवळ एक सिंगल. धाव फलकावरती धावा केवळ 2. धावा धाव फलकावरती 2 खेळाडू बाद. जय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मालोजीने कॅच सिपला. वॉड कॅच आणि किडे खेळाडू बाद. एक्सलंट कॅच. नेत्रदीपक झेल इथे टिपण्यात आला. नेक्स्ट मॅच प्रशांत 11 ने टॉस जिंकलाय. कोणत्याही स्वरूपाची प्रॅक्टिस केली जाणार नाही याकडे लक्ष वेधूयात. जय उजव्या एसीच्या बाहेर आणखी एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. अमित बॅटिंग साठी आला. पहिला बॉल त्याने पाहिलं असा सोडून दिला जणू काय त्याच्याकडे अजून इथूनही 8-10 षटक आहेत. या षटकामध्ये देखील धावा आलेल्या नाही आहेत. 2 धावा धाव फलकावरती आहेत. 45 करायचा पाठलाग. बॅकफुटला येत असताना कबसला खेळले यश. साई त्या ठिकाणी आहे. रन्स मिळणार नाही. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आली 1 रन्स. दुसऱ्या षटकामध्ये आली 1 रन्स. धाव फलकावरती आहेत त्या 2. विकेट गमावल्या त्या 3. गणेश हा फटका पहा. ताकदीचा वापर
टायमिंग प्रॉपर. केवळ 2 धावा, केवळ 2 धावा इथे पाहायला मिळाल्या होत्या. जशी बॅट फिरवली ना या पठ्ठ्याने, पंकजकडे तितकीशी दमखम आहे, तो समोर खेचू शकतो. षटकार आणि चौकार गणेश जागेस. हा पाठी ठेवला, हा चेंडू पाठीमागे ठेवला, एक चेंडू पुढ्यात ठेवला, दुसरा चेंडू पाठीमागे ठेवला, वळवला. एक सरप्राईज पॅकेज राहिला. चेंडू पडल्यानंतर एक विशिष्ट ठिकाणाहून चेंडूने उसळी प्राप्त केली. गणेशांना पुढचा बॉल. आणखीन एक चेंडू पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न. धावा इथे मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 6 धावा धाव फलकावरती आहेत. 6 रन्स ऑन दी बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 6. 3 खेळाडू बाद. आणखीन एक फटका. डाऊन द विकेट आले. पदललित्य चांगलं पाहायला मिळालं होतं फलंदाजाचं. धावा पुन्हा एकदा मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या 8. 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 8 पाहायला मिळाल्यात. 8 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 2 आल्या होत्या. 3 खेळाडू बाद झाले होते. हा चेंडू मिस टायमिंग आहे. संधी निर्माण. साई चेंडूच्या खाली आलाय. आणखीन एक खेळाडू बाद. 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतले. धाव फलकावरती 8 आहेत. 45 करायचा पाठलाग. 37ची गरज. गणेशला आणखीन एक सफलता. गोलंदाजी मार्क वरती गणेश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला फटका प्रहार. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु यश तितकंसं मिळालेलं नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमितला. अनिल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 35 ची गरज आहे. 18 चेंडू आणि 35 ची गरज. जय पहिला बॉल जयला कट केलाय पॉइंटला. धावा मिळतील त्या 2. 12 धावा धावफलकावरती. 33 ची गरज. 17 चेंडूचा खेळ शेष. 17 चेंडू आणि 33 धावा. मॅच दूर चालली आहे. आघाडीच्या बॅटरने तितकासा चांगला परफॉर्मन्स केलेला नाहीये. अमितला आता खेळ करून दाखवावा लागेल. यावेळेचा चेंडू ऑन साइडला. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव मिळेल ती केवळ एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये. एकेरी दुहेरी धावा येतात. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 13 बनल्यात. केवळ एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक चांगलं फाउंडेशन रचायला हवं होतं. ते फाउंडेशन उभं करता आलं नाही. हा बॉल आणखीन एक फटका चांगला ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. धाव मिळाली ते पुन्हा एकदा 2. संघाची धावसंख्या 15. 45 चा पाठलाग. या मॅच मध्ये अजूनही 30 ची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना जयने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे, परंतु त्याच्याही अगेन्स्ट रन्स येत असताना पाहायला मिळतात. हा बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक रुपेश त्या ठिकाणी उभा आहे. 4 खेळाडू बाद झालेत. ही डोकदुखी राहिली. किंबहुना पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आलेला नाही.
आणि याचंच कारण की काय, ज्याची सुरुवात चांगली झाली नाही त्याचा शेवट चांगला होत नाही असं अनेक वेळेला आपण म्हणतो, ऐकतो, आणि त्याची प्रचिती आली. ऑन साइडला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळालं. अच्छे गेंदों को सन्मान दो, बुरे गेंदों का समाचार लो, हे परिसूत्र जे क्रिकेटचं अपनावलं जात आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. हॅशटॅग रिस्पेक्ट जी अमितने दिली. फटका ऑन साइडला केलाय. गोशांकित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा धावा मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने धावून पोहोचते 18. 45चा पाठलाग करायचा होता. 18 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल आणि 27 ची गरज. धावफलकावरती धावा आहेत ते 18. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावर. कमी गतीने चेंडू वळवला. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. व्हाईट बॉल. प्रकाशने आजच्या दिवशी तितकासा आपल्या बॅटिंग मध्ये प्रकाश पाडलेला नाहीये. त्याला बॉलिंग करावी लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं बंधनकारक राहील. आणखीन एक चेंडू लगातारचा दुसरा अवांतर स्वरूपामध्ये आलाय. संघाची धावसंख्या पदार्थ जाऊन पोहोचतीये. 20 धावा धावफलकावरती आहेत. 25 ची गरज आहे. 12 बॉल आणि 25 धावा. 12 गेंदे 25 की जरूरत. 12 चेंडू 25 धावा. 12 बॉल 25 रिक्वायर्ड बाय विन. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर कट केलाय. धाव मिळेल ती केवळ एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. संघाची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचतीये. 21 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस प्रशांत इलेव्हन या टीमने जिंकलाय. जो डिसिजन घ्याल त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करायला हवी, कारण कोणत्याही स्वरूपाची प्रॅक्टिस साठी वेळ दिला जाणार नाही. कारण मैदानाच्या आतमध्ये मॅच तिसरी चालू आहे आणि 11:30 वाजलेत. आपल्याला 10 मॅचेस कव्हर करायचे आहेत. प्रशांत इलेव्हन टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. डाव्या एसी वरती हा चेंडू पाहायला मिळाला. प्रकाश काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. आजच्या दिवसामध्ये जिथे आपण पाहिलं ना तर गोलंदाजावरती चक गोलंदाज हाताळण्यात आला तर 3 धावांची पेनल्टी या स्पर्धेमध्ये जी पाहायला मिळाली. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येते. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 आहेत. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त धावा तो बहाल करत असताना पाहायला मिळालाय. टेन्शन वाढलंय संघाचं. प्रकाशने अशा स्वरूपाच्या धावा खर्च केल्या तर निश्चितच अडचणी वाढत जातील. 22 ची अजूनही गरज आहे. 11 चेंडू आणि 22 धावा. अमित ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल पुढ्यात टाकला. बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. दुहेरीचे प्रयत्न करण्यात येतोय परंतु एक सिंगल वरती दोन्ही खेळाडू जे मात्र एक धाव इथे अर्जित करत असताना पाहायला मिळतात. 21 ची आवश्यकता. 10 बॉलचा खेळ शेष. 10 चेंडू आणि 21 धावा. 2 ते 3 षट. 2 षटकार तर यायलाच हवेत. अनिल केवळ आपण पाहताना बॅट फिरवतोय. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केली. कोविड संपलंय जरूर परंतु बॅट आणि बॉल मध्ये चांगली सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं. वळवला चेंडू. दूर ठेवला चेंडू. ज्या पद्धतीने पाहायला मिळाला यष्टिरक्षक आणि गोलंदाजामध्ये वार्तालाप करणारी ही कामकाज यावेळेला परफेक्ट टायमिंग गेली आहे परंतु धावा मिळतील त्या केवळ 2 पेक्षा जास्तीचं काही नाहीये. संघाची धावसंख्या धावून पोहोचते जी 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या.
या मॅच मध्ये 17ची आवश्यकता आहे मॅच मध्ये एकता या टीम साठी. एकता टीमने प्रतिस्पर्धी संघाचे 8 विकेट ज्या मात्र मिळवल्या होत्या. पुढचा बॉल बॅकफुटला बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. आणखी खेळाडू हेमंतचे टिपला झेल अनिल बाद. सहा चेंडू आणि विजयासाठी 17ची गरज. हेमंत गोलंदाजी मार्क वरती. अमित तर उभा आहे परंतु त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाहीये. शेवटचे षटक 6 बॉल 17 धावा 6 गेंदे 17 की जरूरत. 6 चेंडू 17ची आवश्यकता. पुढचा बॉल वेगवान उजव्या सीच्या बाहेर 16ची गरज. 6 बॉल 16ची गरज आहे. आपण खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखणं हे संघाच्या अडचणींना ओढावण्यासारखं आहे. खोला टाकलेला बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे कव्हरला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आत्मविश्वास चांगला असणं गरजेचं आहे परंतु अति आत्मविश्वास हा अडचणींमध्ये घेऊन जातो. चांगल्या दर्जाची फेकी पाहायला मिळाली. राकेश स्ट्राइक इन वरती राकेश परदेसी. फलकावरती धावा आहेत एकंदरीत 30 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेला ऑन साइडला केलेला फटका केवळ 1 धाव येईल. संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपण 31 पाहतोय. पुढचा बॉल लोअर फुल टोल आहे समोरच्या दिशेने खेळलाय राकेश परदेशीच्या बॅटमधून. केवळ 2 धावा राकेश परदेशी. संघाची धावसंख्या धावून पोहोचेल ती केवळ 31 वरती. 33 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू आणि 12 धावा. फटका तर झालाय जरूर परंतु दुहेरी धावसंख्या इथे मिळेल. 2 चेंडू आणि 10ची गरज. 2 चेंडू आणि 10 धावा. एकता संघ जर आता अडचणीमध्ये आहे ना त्याचं कारण तुम्ही खर्च केलेल्या एक्स्ट्रा रन. जर त्या 10 ते 15 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या नसत्या तर या मॅचचं रिझल्ट काही तर वेगळं असतं. 10ची गरज आहे. 2 चेंडू आणि 10 धावा. 2 चेंडू आणि 10ची गरज या सामन्यामध्ये. जास्तीचे एक्स्ट्रा खर्च केल्या होत्या एकटा टीमने आणि त्याच इथे चेस कराव्या लागतात तुम्हाला. 2 बॉल 10. 2 चेंडू 10ची गरज. एक सहज साधा सोपा झेल बोल्ड अँड कॉट खेळाडू होईल तो 6वा बाद. एक बॉल आणि विजयासाठी 10ची गरज. 1 चेंडू आणि 10 धावा. कालीमाता नगर या टीम ने मालोजी बोडके या मालोजी या
दिला जाईल एक चौकारासाठी कॅश प्राइज आहे मालोजी. प्रथमतः आपण त्यांना कॅश प्राइज देऊयात आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच